नमस्कार मंडळी. तर आज इथे मी चटपटीत अशी दम आलूची भाजी करणार आहे. ही भाजी खायला पण खूप छान लागते आणि चवीलाही एकदम भन्नाट अशी होते. तर एकदा अशा पद्धतीने भाजी तुम्हीही करून बघा. तर इथे मी कुकरमध्ये थोडे पाणी टाकले आहे. तर इथे मी 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो छोटे बटाटे घेतले आहेत. त्यामध्ये थोडे पाणी टाकून मधोमध एक छोटी वाटी ठेवली आहे. त्यामध्ये 4 ते 5 काजू, 3 ते 4 बदाम, 2 लाल सुक्या मिरच्या आणि 3 टोमॅटो ठेवले आहेत. आणि त्यामध्ये थोडेसे पाणी घालून कुकरचे झाकण लावून आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कारण बटाटे इथे आपल्याला जास्त शिजवायचे नाही, ते 80% इतके शिजवायचे आहे. कुकर थंड झाल्यावर बटाटे इथे काढून घेऊया. बटाटे गरम असल्यामुळे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतले आहे. त्यामध्ये थोडे थंड पाणी टाकून बटाटे सोलून घेऊया. सगळे बटाटे सोलून घेतले आहेत. भाजीसाठी इथे आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी 1 चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप, 1 तेजपत्ता, अर्धा चमचा खसखस, 1 छोटा तुकडा दालचिनीचा घेतला आहे, 2 लवंग, 2 छोटी इलायची, 1 चक्री फूल, 7 ते 8 काळी मिरी. हे सगळे मसाले आपल्याला 2 ते 3 मिनटं पॅनमध्ये साधारण भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले टाकून 1 मिनटं परतून गॅस बंद केला आहे. हे सगळे मसाले मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घेऊया. जर पाण्याची इथे गरज लागली तरच गरजेप्रमाणे पाणी टाकून मसाला वाटून घ्यायचा आहे. मसाला बारीक वाटून झालेला आहे. उकडलेल्या बटाट्यांना अशा पद्धतीने फोकने टोचे मारून घेऊया. हे बटाटे आपण 80% शिजवल्यामुळे ते आतून थोडे कच्चे असणार, म्हणून त्याला आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडे तेल टाकले. तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये बटाटे टाकून मध्यम आचेवरती बटाटे सोनेरी रंगावरती फ्राय करून घेतले. कढईमध्ये जे शिल्लक राहिलेले तेल आहे त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घेतले. कांदे चांगले तेलात ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. कांदे फ्राय झाल्यावर त्यामध्ये काही मसाले टाकून घेऊया. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि छोटा 1 चमचा गरम मसाला टाकून घेतला. चवीप्रमाणे मीठ टाकले. सगळे मसाले 1 मिनटं तेलात छान परतवून घेऊया. आता यामध्ये मिक्सरमध्ये जो मसाला आपण वाटून घेतला तो टाकून घेऊया. मसाला चांगला तेलात परतून घ्यायचा आहे. कडेने तेल सुटेपर्यंत 3 ते 4 मिनटे हा मसाला चांगला परतून घेतला आहे. ग्रेव्हीमध्ये मी 2 चमचे ताजे दही आणि 2 चमचे दुधाची मलई दोन्ही छान मिक्स करून फेटून घेतले आहे आणि ती यामध्ये टाकली आहे. त्यामुळे भाजीला खूप छान चव येते. आणि जेवढी आपल्याला आता ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट करायची असेल तेवढे पाणी इथे टाकायचे आहे. आता जे बटाटे आपण फ्राय केले आहेत ते टाकून घेऊया. आणि इथे मी 1 चमचा कसुरी मेथी आणि थोडी कोथिंबीर टाकली आहे. झाकण लावून पुन्हा भाजी 5 मिनटे शिजवून घेतली. 5 मिनटानंतर आपली भाजी तयार आहे. मी इथे वरून 1 चमचा तूप टाकले आहे. त्याऐवजी तुम्ही बटरही टाकू शकता. तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान कलर आलेला आहे. ही भाजी अगदी ढाब्यावर मिळते ना त्याच्यापेक्षाही खूप छान होते आणि चवीलाही खूप अप्रतिम लागते. आजची दम आलूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल
तर कमेंटमध्ये लिहा कशी झाली ती भाजी आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.